2020ला जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आपण जे नव्याने हे बरोबर. करतोय, की जे आत्ताच्या काळाच्या अनुरूप जे काही बदल करायला हवेत हं, रोजगार निर्माण होण्यासाठी. हं, मग त्याच्यामध्ये OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग हं, असेल किंवा इंटर्नशिप हं, असेल. यापूर्वी कसं होतं, की एकतर व्यवस्थापन किंवा इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीयसाठीच फक्त हं, इंटर्नशिपचं हे हं, होतं. आता कलाक्षेत्रासाठी पण या सगळ्या गोष्टींचं म्हणजे लागू झालेलं आहे. हं, या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की जेव्हा आपण शिक्षणाविषयी बोलतो, तर शिक्षण व्यवस्था हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हं, कारण एखाद्या गावात किंवा एखाद्या कुटुंबामध्ये आपण आपल्याकडे बऱ्याच अशा म्हणी आहेत, की आई शिकली, की मग बरोबर. घर शिकलं वगैरे. हं, तर त्या गावातल्या साक्षरतेवरून तिथला संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बरोबर. आपण मूल्यमापन करतो. हं, शिक्षण जसं शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. बरोबर. तर ते असायलाच हवं. हं, पण अलीकडच्या काळामध्ये जे काही बदल आपण स्वीकारत गेलो म्हणजे अ, पूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीच होतं. त्याच्यानंतर मग सेकंडरी, हायर सेकंडरी आणि आता उच्च शिक्षणापर्यंत म्हणजे KG टू PG हा जो हं, एक प्रवास आहे आत्ताच्या हं, व्यवस्थेप्रमाणे. हं, तर त्याच्यामध्ये एक प्रकारची हार्मनी असणं कारण हं, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर हं, तो एक मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीनेच आपण शिक्षणाकडे बघतो. हं, हं, आणि हे मनुष्यबळ विकसित होत असताना त्याच्या प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत एक प्रकारचा समन्वय असणं हं. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.